झी 24 तास एक पाऊल पुढे। रेल्वे दोन गावांना शहरांना जोडणारी, कोट्यवधी लोकांना इकडून तिकडे पोहोचवणारी, मालाची वाहतूक करणारी। मात्र आज आम्ही तुम्हाला अगदी एका वेगळ्या ट्रेनची सफर घडवणार आहोत। ही ट्रेन ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे। महाराष्ट्रातून दिल्लीकरांना दूध पुरवणारी ही आहे दौंडची मिल्क ट्रेन। महाराष्ट्रातलं दूध दिल्लीपर्यंत पोहोचवणारी हीच ती मिल्क ट्रेन। पुण्यातल्या दौंडमधून सुटणाऱ्या या ट्रेन पुणे, सोलापूर, सातारा आणि अहमदनगर या 4 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून हे दूध गोळा होतं। दौंडमधून मिल्क ट्रेन सुटली की 28 ते 30 तासानंतर ती दिल्लीला पोहोचते। महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत पोहोचणाऱ्या या दुधाचा प्रवास जितका रोमांचकारी आहे तितकाच धाडसी होता हा निर्णय। आणि हे धाडस दाखवलं सातारा जिल्ह्यातल्या फलटणच्या स्वराज संस्थेनं। शेतकऱ्यांना शासन दरापेक्षा जास्त 10 पैसे ते 70 पैशापर्यंत वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह पण देत असतो लिटर मागे। ह्या गोष्टीमुळे एक सर्वांना फायदा आला की मध्ये जे दुधाचे जास्त झाले होते त्या काळात मदर डेअरी दिल्लीने केलेल्या सहकार्यामुळे महाराष्ट्रातून कंटिन्युअस दूध दिल्लीला जात राहिले। त्यामुळे तो दूध फुगवटा राहिला नाही। त्यामुळे दूध फुगवटा न राहिल्यामुळे वेळच्या वेळी शेतकऱ्यांचे दूध पण विकले गेले व त्याचा फायदा आम्हाला व शेतकऱ्यांना दोघांनाही झाला आहे। महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत दूध जाताना ते खराब होऊ नये त्यासाठी विशिष्ट पद्धतीनं कॅनची आणि टँकरची रचना करण्यात आली आहे। दुधाचं तापमान 2.5 ते 4 डिग्री दरम्यान राखलं जातं। दुधाच्या या वाहतुकीमध्ये रेल्वेचाही मोठा वाटा आहे। रेल से ले जाने में सबसे बड़ा फायदा यह है कि रोड जो ट्रांसपोर्टेशन में आपको कॉस्ट वाइज ज्यादा लगता है, इससे दूध जल्दी पहुंचता है। 28 से 30 घंटे के अंदर ये दूध दिल्ली पहुंच जाता है। और हम लोगों की प्रायोरिटी रहती है कि गाड़ी जो है सबसे आगे चलाई जाए जिससे कि ये दूध खराब होने से पहले जो है दिल्ली पहुंच जाए। याआधी रस्त्यानं दूध पाठवलं जायचं, त्यासाठी 3 दिवस लागायचे, पण ट्रेन हेच दूध 1.5 दिवसात पोहोचवते। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही ट्रेन फायदेशीर ठरली आहे। या ट्रेनमधून आतापर्यंत दिल्लीला पोहोचवण्यात आलेल्या दुधात दोष आढळलेला नाही। सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही मिल्क ट्रेन लवकरच आठवड्यातून 2दा धावणार आहे। मराठी माणसाचं आणि दिल्लीचं फारसं कधी पटलं नाही। हे जरी खरं असलं तरी सध्या लाखो दिल्लीकरांचा दिवस महाराष्ट्रातील सामान्य शेतकऱ्यांना पाठवलेल्या या दुधाशिवाय सुरू होत नाही, हेही तितकंच खरं आहे। दिल्लीला हजारो किलोमीटर दूर दूध पाठवण्याचा हा निर्णय खरं तर खूप धाडसी होता। मात्र हे धाडस योग्यच होतं याची प्रचिती आता आली आहे आणि शेतकऱ्यांच्या या प्रयत्नाला रेल्वेची लाभलेली साथ देखील तेवढीच मोलाची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।